सुंदर समयाबद्दल देवाला धन्यवाद। या आनंदाच्या प्रसंगी परमेश्वराने आपल्या सर्वांना एकत्र केलं, जेणेकरून आपण या परिवाराच्या आनंदामध्ये सहभागी होऊ शकलो। जास्त वेळ घेणार नाही, आपण थोडक्यात परमेश्वराचं वचन बघू आणि विश्वास ठेवू की आज या रात्रीच्या समयाला परमेश्वर आपल्या प्रत्येकाशी बोलेल। आमेन। एक छोटीशी प्रार्थना करू आणि आपण देवाच्या वचनाकडे जाऊ। सर्वजण आपलं मन परमेश्वराकडे लावू। सर्वशक्तिमान आमच्या जिवंत अनुग्रहकारी देवा, मी तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, कारण हा समय तुझ्याकडून आहे। मी प्रार्थना करतो, तू बोल, आम्ही ऐकत आहोत। येणारं वचन आम्हा प्रत्येकासाठी आशीर्वादित कर देवा। पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन मी मागतो देवा। तुझे शब्द, तुझं वचन माझ्या मुखात टाक। माझ्या परमेश्वर पिता, केवळ माझा आवाज असावा, शब्द तुझे असावे। तू बोलावं, आम्ही ऐकावं असू दे आणि पवित्र आत्म्याद्वारे वचनाचं प्रकाशन तू दे। सर्व प्रकारची अडखळण येशूच्या नावात मी तोडतो परमेश्वर। तुझ्या आत्म्याची मोकळीकता दे आणि तुझी इच्छा पूर्ण कर। सर्व आदर, मान, महिमा, गौरव, सन्मान तुलाच देतो। प्रार्थना येशू प्रभू तुझ्या पवित्र निगुण नावाने मागितली, आमेन। ठीक आहे, आपण यावेळेस एक वचन काढू। स्तोत्र संहिता अध्याय 68। स्तोत्र संहिता याचा अध्याय 68 आणि वचन 6 आपण वाचून घेऊ। स्तोत्र संहिता अध्याय 68 आणि 6वं वचन। वचन असं म्हणतं, हे बघा, नीट लक्ष द्या। स्तोत्र संहिता अध्याय 68 आणि वचन 6। वचन असं म्हणतं की एकटे असलेल्यांना देव कुटुंब वत्सल करतो। हालेलुया। देवाचं वचन म्हणतं एकटे असलेल्यांना देव कुटुंब वत्सल करतो। वचनामध्ये असं लिहिलेलं आहे की जो एकटा आहे त्याला देव कुटुंब वत्सल करतो। याचा अर्थ एकटेपणा दूर करतो असा नाही होत, कुटुंब वत्सल करतो याचा अर्थ असा होतो त्याला कुटुंब देतो। देव काय देतो? त्याला कुटुंब देतो। कुटुंब काय असतं माहिती का? पती, पत्नी, लेकरं, सर्व जे नातेवाईक जे घरामध्ये एका मनाने, एका प्रेमाने, एका जिव्हाळ्याच्या नात्याने राहतात त्याला कुटुंब म्हटलं जातं। देव ज्या वेळेस एकट्या व्यक्तीला बघतो ना, तर परमेश्वराची इच्छा आहे की त्याने कुटुंब वत्सल व्हावं, नुसता एकटेपणा दूर व्हावा असा उद्देश नाहीये। आपण वचनातून बघू। उत्पत्ती याचा 2रा अध्याय आणि वचन 18 वाचा। उत्पत्ती याचा 2रा अध्याय आणि वचन 18 आपण वाचू। मग परमेश्वर देव बोलला, मनुष्य एकटा असावा हे बरे नाही। नीट लक्ष द्या। ज्या वेळेस परमेश्वराने आदामाला एदेन बागेमध्ये पाहिलं तर वचनात असं लिहिलेलं आहे की परमेश्वराला तो एकटा दिसला। आता आहे ना, सगळ्यांनी इकडे बघा, कुठंच बघू नका, वचनाकडे लक्ष द्या। हा, पंख्याकडे बघू नका, कूलरकडे बघू नका, फुलांकडे बघू नका, थोड्या वेळ नवरदेवकडे पण बघू नका, फक्त देवाच्या वचनाकडे कान द्या। आमेन। हा, कारण बायबल असं म्हणतं, काही बी वाटेवर पडलं आणि पाखरांनी येऊन ते काय केलं? खाऊन टाकलं। याचा अर्थ काय होतो माहिती का? वाटेवर काय असतं माहिती का? पडलेलं बी, रस्त्यावर पडलेलं बी। रस्त्याचं एक वैशिष्ट्य असतं, कोणी पण येतं आणि कोणी पण जातं, म्हणून ते बी जे आहे ना ते तिथं फलदायी होऊ शकत नाही। जर तुमचं मन विचलित होत असेल ना, तर ते मन त्या रस्त्याप्रमाणे आहे की कोणी पण आलं कोणी पण गेलं, वचन चोरलं जातं लगेच, लक्ष लगेच आपलं इकडे तिकडे होऊन जातं। म्हणून आपलं अंतकरण चांगल्या भूमीप्रमाणे तयार करा। काही झालं ना तरी सुद्धा वचन पेरलंच गेलं पाहिजे। आमेन। म्हणून काहीच विचार करू नका, इकडे तिकडे बघू नका, फक्त देवाच्या वचनाकडे लक्ष द्या, कारण आजचं वचन आपल्याला कळणं गरजेचं आहे। उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये देवाचं वचन म्हणतं की परमेश्वराने जेव्हा आदामाला पाहिलं तर एदेन बागेमध्ये त्याला तो एकटा दिसला आणि म्हणून देव म्हटला, परमेश्वर म्हटला की मनुष्य एकटा असावा हे बरे नाही। आता मग देवाने काय आयडिया केली आपण पाहू। उत्पत्ती 2:21-22। उत्पत्ती 2:21 आणि 22। मग परमेश्वर देवाने आदामाला गाढ निद्रा आणली आणि तो झोपला तेव्हा त्याने त्याची एक फासळी काढली आणि त्याची जागा मासाने भरून आली। परमेश्वर
परमेश्वर देवाने आदामाची फासळी काढून एक स्त्री बनवली आणि तिला आदामाकडे नेले. आता नीट लक्ष द्या, कान देऊ नाही का. आता परमेश्वराने पाहिलं की आदाम एकटा आहे हे बरं नाही. आणि आपण स्तोत्र संहिता 68 आणि 6 मध्ये वचन वाचलं की परमेश्वर देव एकट्या मनुष्याला कुटुंब वत्सल करतो. हालेलुया. देवाने ज्यावेळेस आदामाला एकटं पाहिलं ना, तर एकटेपणा दूर करण्यासाठी परमेश्वराने त्याच्यासाठी एका मित्रने तयार केला. मित्र जो त्याच्यासोबत तिथे गप्पा करू शकेल. नीट लक्ष द्या, देवाने त्याला भाऊ नाही निर्माण केला की जो त्याच्यासोबत तिथं राहील. एखादी बहीण नाही तयार केली की जी त्याच्यासोबत तिथं राहील. नीट लक्ष द्या, देवाने मित्र नाही बनवला, भाऊ नाही बनवला, बहीण नाही बनवली, पर एक पत्नी, एक हवा बनवली. का माहिती का तुम्हाला? कारण परमेश्वर जेव्हा दोन लोकांना एकत्र करतो ना, पती आणि पत्नी असं नातं आहे. हवा अशा रीतीने बनवली गेली की त्याला बहीण पण भेटली, त्याला भाऊ पण भेटला, त्याला मैत्रीण पण भेटली, त्याला सगळे नाते एकाच गोष्टीमध्ये भेटून गेले. हालेलुया. देवाची अपेक्षा ही आहे. नीट लक्ष द्या, अंकुश ना, अंकुशच्या घरी जी मुलगी येणार आहे ना, लक्ष द्या, काय नाव आहे मुलीचं? तबिता. तबिता जेव्हा याच्या घरी येईल ना, ती तिच्या आईला सोडून येईल, ती तिच्या वडिलांना सोडून येईल, तिच्या भावाला सोडून येईल, तिच्या बहिणीला सोडून येईल, तिच्या मैत्रिणींना सोडून येईल, सगळ्या नात्यांना सोडून येईल. जेव्हा तबिता सगळे नाते सोडून येईल ना, ते सगळे नाते तिला अंकुश मध्ये भेटले पाहिजे. हालेलुया. समजताय का? जेवढ्या नात्यांचा ती त्याग करेल ना, ते सगळे नाते तिला कोणामध्ये भेटले पाहिजे? अंकुश मध्ये भेटले पाहिजे. हा देवाचा उद्देश आहे की एक पती आणि पत्नी जेव्हा एकत्र होतात ना, कुटुंब तयार झालं पाहिजे. त्याच्यामध्ये तुम्हाला सगळे नाते इन्व्हॉल्व्ह झाले पाहिजे. आमेन. एक वचन वाचू आपण. गीतरत्न काढा. गीतरत्न, गीतरत्न पहिला अध्याय, गीतरत्न याचा पहिला अध्याय आणि वचन 15 वाचा. गीतरत्न पहिला अध्याय आणि वचन 15. हा, नीट लक्ष द्या. शलमोनाने लिहिलेलं गीतरत्न आहे. आणि गीतरत्नामध्ये तो काय म्हणतो या वचनामध्ये वाचा. माझ्या सखे तू सुंदर आहेस. हालेलुया. नीट लक्ष द्या, तो त्याच्या पत्नीला काय म्हणतोय? माझ्या सुंदर नाही, माझ्या सखे. बोला काय म्हणतोय? माझ्या सखे. सखे म्हणजे काय होतं? मैत्रीण. बोला सखे म्हणजे काय? म्हणजे एक पत्नी पतीची काय असली पाहिजे? मैत्रीण सुद्धा असली पाहिजे. म्हणून शलमोन म्हणतो माझ्या सखे. नुसतं तिला तो प्रियसी नाही म्हणत, पत्नी नाही म्हणत, तो म्हणतो माझ्या सखे. हालेलुया. पत्नीमध्ये आणि पतीमध्ये हे सगळे नाते दिसले पाहिजे. ज्या मैत्रिणी ती सोडून येणार आहे ना, ते सगळे मैत्र तिला याच्यामध्ये भेटले पाहिजे. हालेलुया. शलमोन म्हणतो माझ्या सखे. आमेन. तुम्हाला माहितीये, मित्र किंवा मैत्रीण किंवा मैत्रीचं जे नातं आहे ना, जगातलं सगळ्यात सुंदर नातं आहे. हालेलुया. आई वडिलांसोबत तुम्ही जे नाही बोलत, ते कोणासोबत बोलता? बोला, कोणासोबत बोलता? तरुणपणामध्ये जे तरुण आहेत ना, मित्र असतात आपले. तुम्हाला माहितीये, आई वडिलांना माहिती नसतात अशा गोष्टी कोणाला माहिती असतात? मित्रांना. तरुणपणामध्ये सगळ्यात जास्त वेळ आपला कोणासोबत जातो? मित्रांसोबत. कोणासोबत जातो? मित्रांसोबत. तुम्हाला माहितीये, जेव्हा एक पती आणि पत्नी एकमेकांना मित्रासारखं बघतात ना, तर सगळ्यात जास्त वेळ त्यांचा एकमेकांसोबत जाईल. हालेलुया. समजतंय का मी काय सांगतो? मित्रांना आपण कधी कंटाळत नाही. फोन बी लावला ना मित्रांना तर खूप वेळ गप्पा होतात, पण बायकोला फोन लावला तर माहेरी गेल्यानंतर 5 मिनिटात कट करून टाकतात. का? काय ही बायको आहे ना. बायकोला बायको नाही, मित्र समजा. तुम्ही तिच्याशी पण बरंच बोला. हालेलुया. तुम्ही कंटाळणार नाही एकमेकांशी बोलायला. म्हणून शलमोन म्हणतो त्याच्या बायकोला माझ्या सखे तू सुंदर आहेस. पत्नी म्हणून नाही, तो तिथं तिला मैत्रीण म्हणून म्हणतो. लक्ष द्या, आपल्या आयुष्यामध्ये पती पत्नीच्या जीवनामध्ये अनेक प्रसंग येतात. त्या प्रत्येक प्रसंगात आपल्या सगळ्यांच्या भूमिका बदलल्या पाहिजे. मी पती आहे, मी पत्नी आहे एवढंच धरून बसू नका. जिथं पतीला मित्राची गरज आहे ना, तुम्ही मैत्रीण बना. जिथं त्याला भावाच्या प्रेमाची गरज आहे ना, तुम्ही भावा बहिणीप्रमाणे त्या ठिकाणी प्रेम करा. कारण ह्याच गीतरत्नामध्ये शलमोन म्हणतो माझ्या भगिनी.
हालेलुया. तुम्ही वाचा गीतरत्न, त्याच्यात हा शब्द आलेला आहे. तो त्याच्या प्रियसीला म्हणतो माझ्या भगिनी, एकीकडे म्हणतो माझ्या सखे. याचा अर्थ काय होतो? सर्व परिस्थिती आयुष्यामध्ये जशी येईल ना तशा पद्धतीने एकमेकांशी वागा. आमेन. म्हणजे ज्या वेळेस तबिता तिचं घर सोडून, नातेवाईक सोडून येईल ना, या अंकुश मध्ये तिला सगळे नाते दिसले पाहिजे. आमेन. समजलं? सगळे नाते दिसले पाहिजे. तिला कोणत्याच गोष्टीची कमी नको जाणवायला. तिला याच्यामध्ये आई बाप पण दिसले पाहिजे. आमेन. हा, बायबल मध्ये एक सुंदर उदाहरण आहे, आपण वाचू. चला बरं, पहिले शमूएल काढा. पहिले शमूएल याचा पहिला अध्याय. पहिले शमूएल याचा पहिला अध्याय. या अध्यायामध्ये हन्ना नावाची एक स्त्री आहे. कोण? हन्ना, एल्कानाची बायको. तिला मुलबाळ नव्हतं, ती वांझ होती आणि म्हणून ती खूप रडायची. जेव्हा ते यरुशलेममध्ये जायचे ना तर ती दरवेळेस रडायची. ती अन्न पण नाही खायची. का? कारण ती वांझ होती, तिला मुलबाळ नव्हतं. पण तिच्या जीवनातली सगळ्यात चांगली गोष्ट काय होती माहिती का? हन्नाच्या जीवनातली, तिचा नवरा खूप चांगला होता. हालेलुया. तिला दुसरे वांझ म्हणायचे, पण तिच्या नवऱ्याने तिला कधीच वांझ म्हटलं नाही. हालेलुया. नीट लक्ष द्या. सगळं जग एकीकडे राहू द्या, फक्त पती आणि पत्नीने सोबत एकनिष्ठ राहणं गरजेचं आहे. तुम्ही सुखी राहाल. हालेलुया. पती आणि पत्नीचं नातं असं आहे ना, जर तुम्ही खऱ्या अर्थाने एकमेकांवर प्रेम करत असाल ना, जग किती वाईट वागलं तरी तुम्हाला फरक पडणार नाही. कारण हे नातं एकमेकांना बळ देतं. हालेलुया. हन्नाच्या जीवनामध्ये तीच परिस्थिती होती की मुलबाळ नव्हतं, सगळं जग नाव ठेवायचं, तिची थट्टा करायचं, निंदा करायचं, पण पती मात्र खूप चांगला भेटला होता, एल्काना. आणि म्हणून वचनात लिहिलेलं आहे, पहिले शमूएल पहिला अध्याय वचन 8 वाचा. 8. तिचा पती एल्काना तिला एकदा म्हणाला, हन्ना तू का रडतेस? हन्ना तू का रडतेस? तुला मुलबाळ नाही ना, तू का रडतेस? तू अन्न पाणी का वर्जिले? तू का अन्न पाणी खात नाहीस? तुझे हृदय खिन्न का? मी तुला 10 पुत्रांपेक्षा अधिक नाही काय? एल्काना काय म्हणतो? मी तुला 10 पुत्रांपेक्षा अधिक महत्वाचा नाही काय? आमेन. म्हणजे तो म्हणतो तुला मूल नाही ना, मलाच मुलगा समज. हालेलुया. मला काय समज? हे आहे पती पत्नीचं नातं. जी कमतरता वाटेल ना तिथं तो रोल तुम्ही केला पाहिजे. ज्या दिवशी तुझ्या पत्नीला तिच्या आई वडिलांची आठवण येईल ना, तू आई बाप बन तिचा. तिला आठवण येऊ देऊ नको, त्यावेळेस खऱ्या अर्थाने हे नातं पूर्ण होतं. हालेलुया. जिथं तिला वाटेल ना मला काहीतरी मन मोकळं करायचंय, मित्र बन तिचा आणि तिचं ऐकून ये, तिच्याशी बोल मित्राप्रमाणे. प्रत्येक वेळेस नवऱ्यासारखं अधिकार गाजू नका बायकोवर. हालेलुया. हे मी पती देव आहे. नाही बाबा, एकच दिवसाचा देव आहे तू. उद्या याला काय म्हणतील? अंकुशला नवर. बस एकच दिवसाचा देव आहे. त्याच्यानंतर पूर्ण आयुष्य बायकोला नाही म्हणायचं माझ्या पाया पड असं. तू फक्त एका दिवसाचा देव आहे. परवा तुला नवरदेव म्हणणार नाही. म्हणून तेवढा दिवस तू देव आहे ना, देवासारखाच राहा. पण त्याच्यानंतर मित्र हो, त्याच्यानंतर तिचा बाप हो, त्याच्यानंतर तिची आई हो, त्याच्यानंतर तिची बहीण हो, त्याच्यानंतर जेवढे नाते जे सोडून आलेले ना त्या प्रत्येक भूमिकेमध्ये तू राहा. हालेलुया. म्हणून एल्काना म्हणतो मी तुला 10 पुत्रांपेक्षा श्रेष्ठ नाही काय? तो म्हणतो तू रडू नको, कशाला लेकरांची कमी तुला वाटते ना, मला सांग, मला बघ, मी 10 लेकरांसमान आहे. हालेलुया. काही काही नवरे असतात असेच. बायको म्हणती पोरं परवडले पण हा नाही परवडले. सगळं बसल्या जागी लागतं. हे पाहिजे ते पाहिजे, काहीच नाही करत, काहीच नाही करत. पास्टर मला, आमचे फुलसिंग पास्टर मला बघून हसताय, कारण त्यांना माहिती कोणाबद्दल बोलतोय असं. नीट लक्ष द्या. आमच्या घरामध्ये ना माझा मुलगा आहे मोठा आणि माझी मुलगी आहे. त्या दोघांना जसं लागतं तसंच मला पण लागतं. मी काहीच माझं करू शकत नाही. हालेलुया. पाणी सुद्धा भरलेलं लागतं हातामध्ये. मग माझ्या बायकोसाठी मी तिसरा मुलगाच आहे. हालेलुया. मी काय तिसरा नाही, खरंच सांगतोय मी ते. पण जर समजा तिने मला तसं समजलंच नाही ना, आमच्यात भांडणं होतील. आमेन.
जिथं नवरा आहे ना नवरा समजा, जिथं पोरगा आहे ना पोरगा समजा, जिथं बाप समजायचं बाप समजा, जिथं आईचं प्रेम पाहिजे आई द्या, जिथं मित्र पाहिजे तिथं मित्र पाहिजे. हालेलुया. जीवनामध्ये प्रत्येक परिस्थिती बदलेल, त्या प्रत्येक परिस्थितीत तुमचं वागणं सुद्धा त्या पद्धतीने बदललं पाहिजे. हालेलुया. एल्काना जेव्हा ती रडत होती ना, म्हणतो नवरा म्हणून नाही समजवलं त्यांनी, तो म्हणतो मला मुलगा समज. आमेन. 10 पुत्रांसारखा आहे मी तुझ्यासाठी, सांग ना काय अडचण आहे, मला मुलासारखं बघ, मी तुझी कमी पूर्ण करतो. हालेलुया. हा, नीट लक्ष द्या. एक वचन वाचा, उत्पत्तीचं पुस्तक काढा, उत्पत्ती याचा 2रा अध्याय, उत्पत्ती याचा 2रा अध्याय वचन 22 पासून पुढे. परमेश्वर देवाने, नीट लक्ष द्या, परमेश्वर देवाने आदामाची फासळी काढून, आदामाची फासळी काढून तिची स्त्री बनविली, तिची स्त्री बनवली आणि तिला आदामाकडे नेली. जेव्हा हवा बनली आणि तिला आदामाकडे घेऊन आला परमेश्वर, हा मग तेव्हा आदाम म्हणाला, तेव्हा आदाम म्हणाला, आता ही मात्र माझ्या हाडातले हाड, माझ्या हाडातले हाड व मांसातले मांस, मांसातले मांस हिला नारी हिला नारी म्हणावे. आणि पुढं, कारण ही नरापासून बनली, ही नरापासून बनवली आहे. हा, यास्तव पुरुष, आता बघा आदाम काय म्हणतो बघा, जेव्हा त्याने हवेला बघितलं ना, तो काय म्हणतो, यास्तव पुरुष आपल्या आई बापा सोडून, आपल्या आई बापांना सोडून आपल्या स्त्रीशी जोडून राहील, आपल्या स्त्रीशी जोडून राहील. ती दोघे एक देह होती, ती दोघे एक देह होतील. आमेन. कोणाला सोडून? आई बापांना सोडून. कोणाशी जोडून राहील? मला एक सांगा, लग्न झाल्यावर आई बापांची गरज नाही लागत का तुम्हाला? आई बापाची गरज नाही लागत का? असती ना. आईचं प्रेम पाहिजे मला, बापाचं प्रेम पाहिजे मला, पण तुम्हाला माहितीये जेव्हा आदामाने हवेला पाहिलं ना, तो म्हणतो तेही प्रेम मला हिच्यात भेटेल. आमेन. आई बापाचं प्रेम मला कोणात भेटेल? हवेमध्ये. म्हणून तो म्हणतो पुरुष आपल्या आई बापांना सोडून आपल्या स्त्रीशी जोडून राहील. म्हणजे काय? आई आणि बापाचं प्रेम सुद्धा मला हिच्यामध्येच भेटेल. आमेन. हालेलुया. पत्नी आणि पती एकमेकांसाठी पॅकेज आहेत. हालेलुया. सर्व पॅकेज आहे, सगळ्या नात्यांचं पॅकेज आहे. आमेन. म्हणून आदाम आणि हवा दोघच जण होते पूर्ण एदेन बागेमध्ये, तरी त्यांचा एकटेपणा निघून गेला. जेव्हा गरज भावाची वाटायची भावासारखे वागायचे, जेव्हा गरज आई वडिलांची वाटायची आई वडिलांसारखे वागायचे, जेव्हा लहान लेकरं बनून जायचे तर खेळायचे. हालेलुया. जेव्हा मित्रासारखं मन मोकळं करायचं राहायचं ना, एकमेकांशी बोलायचे. त्यांना गरजच नव्हती कोणाची. आमेन. त्यांना गरजच नव्हती. का? कारण हे एक असं नातं आहे ना, सगळ्या नात्यांचं फुल पॅकेज आहे. हालेलुया. याच्यामध्ये सगळे नाते इन्व्हॉल्व्ह होऊन जातात. म्हणून परमेश्वराने भाऊ बहीण नाते मैत्री बित्री काहीच नाही बनवलंय, फक्त हवा बनवली. आणि देवाने आदामाला म्हटलं ही हवा घे, सगळे नाते याच्यातच भेटतील. आमेन. हा आदाम घे, सगळे नाते याच्यातच भेटतील. हालेलुया. समजतंय मी काय सांगतोय? हा. मग अंकुश, जेव्हा तबिता तुझ्या घरामध्ये येईल ना, सगळं सोडून येणार आहे, पण आल्यानंतर ना तिला सगळं तुझ्या घरात दिसलं पाहिजे. आमेन. तुझ्या जीवनामध्ये दिसलं पाहिजे, तुझ्यामध्ये तिला सगळ्या नात्यांना सगळे नाते सापडले पाहिजे. हालेलुया. हे फार गरजेचं आहे. आमेन. जेव्हा असं नाही राहत ना प्रियांनो, तिथं अडचण निर्माण होते. एक वचन आपण वाचून घेऊ. चला बरं. इयोबाचं पुस्तक याचा 2रा अध्याय, इयोब 2 आणि वचन 8 पासून पुढे वाचा बरं. इयोबाने आपले अंग खाजविण्यासाठी हा, एक खापरी घेतली. जेव्हा इयोब आजारी पडला, इयोबाने अंग खाजवण्यासाठी खापरी घेतली आणि तो जाऊन राखेत बसला. आणि तो राखेत बसला. तेव्हा त्याची स्त्री त्याला म्हणाली, तेव्हा त्याची बायको त्याला म्हणाली, तुम्ही अजून सत्व धरून राहिला अरे आहात, तू अजून जिवंतच आहे का? हा? देवाचे नाव सोडून द्या हा? आणि मरून मरून जा. का म्हणतीये बरं ती? नवऱ्याला मरून जा का म्हणतीये ती? कारण त्या कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा ती स्वतःला फक्त त्याची बायकोच समजते. हा नवरा आहे ना आता माझा, काहीच कामाचा राहिला नाही, आजारी आहे ना, सर्व शरीर सोडून गेलेलं आहे त्याचं, खापरीने अंग खाजवतोय, माझ्या काहीच कामाचा राहिला नाही, मरून जा. कारण तू त्याला फक्त काय समजते? नवरा. 3 मित्र आले इयोबाला भेटायला. किती मित्र आले? अलिफस, तेमानी, सोफर नामाची 3 मित्र आले. त्या मित्रांनी असं म्हटलं का तू मरून जा? असं नाही. ते सांत्वन करत होते इयोबाचं. काय करत होते? बायबल असं म्हणतं 7 दिवस ते काहीच बोलले नाही, त्याच्यासोबत राखेत बसले, ठुळीमध्ये बसले. का? कारण मित्रांना कळत होतंय का मित्राचं दुःख काय आहे. हालेलुया.
पण त्याची स्वतःची बायको म्हणती मरून जा. का? अरे या परिस्थितीमध्ये तिला, योबाला पत्नीची नाही, त्याला मैत्रिणीची गरज होती. जसं ते 3 मित्र धुळीत बसले ना, तू बस त्याच्या सोबत, त्याचं दुःख हलकं कर, त्याला सांत्वन दे, त्याला हिम्मत दे. हालेलुया. पण ती बायको म्हणूनच विचार करते, नवरा काहीच कामाचा राहिला, मर एकदाच, मर तू. हे कोणतं नातं आहे? परिस्थिती जेव्हा बदलते ना, तुमचं वागणं बदललं पाहिजे. हालेलुया. तुमचं नातं त्या पद्धतीने त्या ठिकाणी झालं पाहिजे. तुमची भूमिका बदलली पाहिजे. हालेलुया. तुम्ही कसं वागावं हे तुम्हाला कळलं पाहिजे त्या परिस्थितीमध्ये. आमेन. समजते मी काय सांगतोय? हे आपल्याला बऱ्याचदा कळत नाही म्हणून अडचणी येतात पती पत्नींच्या नात्यामध्ये. योबाची बायको म्हणती मर एकदाचा, देवाला पण सोडून दे. का? कारण खराब झालंय तुझं शरीर, आता आजारी पडलाय तू जगणार नाही, कशाला देवाचं नाव घेतो, मर. हे कोणतं नातं आहे? जर पती पत्नी एकमेकांना असं म्हणत असतील ना, याचा अर्थ तुम्ही अजून पती पत्नी नाहीच आहेत. तुम्हाला कळलंच नाही देवाने तुम्हाला का निर्माण केलं, तुम्हाला कळलंच नाही देवाने तुम्हाला का एकत्र केलं, अजून तुम्हाला तुमच्या नात्याबद्दल कळलेलंच नाही. जर पती पत्नीला म्हणत असेल तू मर, आणि पत्नी जर पतीला म्हणत असेल तू मर, तर लक्षात घ्या अजून तुम्हाला नातच कळलेलं नाही तुमचं. बदलू द्या ना परिस्थिती, त्याच्यानुसार तुमच्या भूमिका बदला. हालेलुया. प्रत्येक वेळेस जरुरी नाही की मी पतीच असावं, मी पत्नीच असावं, बिलकुल नाही. मित्र पण व्हा कधीतरी. मित्र जो असतो ना, तो खऱ्या अर्थाने प्रेम करतो. ते 3 मित्र योबा सोबत राखेमध्ये बसले, श्रीमंत होते. 3 काय होते? बोले काय होते? 3 मित्र निरोगी होते, पण कुठे बसले? राखेत. कामधंदे नसतील का त्यांना? तुम्हाला माहितीये बऱ्याच दिवस होते योबा सोबत. हालेलुया. योबा सोबत गप्पा मारत बसले होते अनेक दिवस 3 मित्र, आणि बायको म्हणते मर तू. मग खरं सांगा योबाला कोणाबद्दल प्रेम वाटलं असेल? बोला. मित्रांबद्दल का बायकोबद्दल? किमान मित्र विचारतात तसेही, किमान काळजी तर करतायत, रडतायत, त्यांना माझा त्रास कळतोय, त्यांना माझं दुःख कळतंय, ते माझ्यासोबत धुळीत बसलेत. पण बायको म्हणते मर. जिच्यासाठी मी सगळं कमवलं, जिच्यासाठी सगळं घरदार बनवलं, ती बायको म्हणते मर. हे याच्यामुळे होतं की पती पत्नीला त्यांचं नातं कळलं नाही. हालेलुया. समजते का? परमेश्वर एकट्या मनुष्याला कुटुंब वत्सल करतो. आमेन. जेव्हा देव पती पत्नींना एकत्र करतो ना, देवाची इच्छा असते सगळे नाते त्याच्यात भेटले पाहिजे. सगळे नाते, भाऊ बहीण, आई बाप, मैत्रीण, मित्र, सगळे नाते दिसू द्या त्याच्यामध्ये. आता एक लक्ष द्या, एक पुरुष असतो ना, पुरुष. आता माझ्याकडे लक्ष द्या. मी कोणाचा तरी पती आहे, कोणाचा तरी म्हणजे माझ्या बायकोचा, ती तिथे बसली. हा. दुसरी गोष्ट, मी कोणाचा तरी मुलगा आहे की नाही? ओके. माझी पण सख्खा भाऊ बहीण नाही मला, पण कोणीतरी चुलत भाऊ बहिणी मला आहेत, म्हणजे मी कोणाचा तरी भाऊ आहे, कोणीतरी माझी बहीण आहे. समजतंय का? माझे मित्र पण आहेत, याचा अर्थ कोणाचा तरी मी मित्र पण आहे. म्हणजे मला कळतं मुलगा म्हणून कसं वागायचं माझ्या आईशी, मला कळतं भाऊ म्हणून कसं वागायचं माझ्या बहिणीशी, मला कळतं मित्र म्हणून कसं वागायचं माझ्या मित्राशी, मला कळतं सेवक म्हणून कसं वागायचं, मला कळतं पती म्हणून कसं वागायचं, मला कळतं की बाप म्हणून कसं वागायचं. हालेलुया. एकच व्यक्ती आहे पण सगळं कळतं मला, की मुलासारखं कसं वागायचं, बापासारखं कसं वागायचं, पतीसारखं कसं वागायचं, मित्रासारखं कसं वागायचं. अरे मग कळतं तर वागा ना. जेव्हा तुम्हाला हे कळतं ना, तर तुम्ही तुमच्या पत्नी सोबत प्रत्येक वेळेस तशा पद्धतीने वागा. पत्नींनो, तुम्हालाही कळतं भावासोबत कसं वागतात, मैत्रिणी सोबत कसं वागतात, बापासोबत कसं वागतात, लेकरांसोबत कसं वागतात, तुम्हालाही कळतं ना. मग जेव्हा गरज असते तुमच्या पतीला, तुम्ही पण वागा. जिथं तुमच्या पतीला ज्या वागण्याची गरज आहे ना, त्या पद्धतीने वागा. हालेलुया. जेव्हा पती पत्नी एकमेकांशी अशा रीतीने वागतील ना, मी तुम्हाला सांगतो तो संसार आशीर्वादित झाल्याशिवाय राहणार नाही. आमेन. देव म्हणतो तो कुटुंब वत्सल करणारा परमेश्वर आहे. आमेन. एकच पॅकेज देतो, एकच व्यक्ती दिली त्याने, हवा आदामाला, आणि म्हटलं बस पुरेशी तुला. आमेन. आणि हवा जेव्हा भेटली ना, आदाम म्हणतो
ही माझ्या हाडातलं हाड, मासातलं मास. आता पुरुष आपल्या आई बापांना सोडून आपल्या स्त्रीशी जळून राहील आणि ती दोघं उभयता एक देह होते. हालेलुया, हालेलुया. वागा, आमेन. म्हणून शलोमोन म्हणतो, माझ्या सखे तू सुंदर आहेस. आमेन. मैत्रीण म्हणतो तो त्याच्या प्रियसीला, त्याच्या राणीला, त्याच्या बायकोला. जिथं गरज आहे ना मैत्रीण. बायबल मध्ये सगळ्यात सुंदर मैत्री कोणाची बरं? सगळ्यात चांगली मैत्रीचं उदाहरण बायबल मध्ये कुठे आहे? दावीद आणि योनाथान. सगळ्यात बेस्ट मित्र होते दावीद आणि योनाथान. योनाथान शौलाचा मुलगा होता. बापापेक्षा जास्त प्रेम कोणावर करायचा? दावीदावर. सगळ्यांपेक्षा अधिक प्रेम त्याचं दावीदावर होतं. याला म्हणतात मैत्री. बाप त्याला मारायच्या मागं होता आणि योनाथान त्याला वाचवायच्या मागं होता. हालेलुया. सख्खा बाप म्हणतो दावीदाला मारायचंय आणि योनाथान म्हणतो मी मरू देणार नाही. याला म्हणतात मैत्री. हालेलुया. मग व्हा ना एकमेकांचे मित्र व्हा. पती पत्नींनो, जगाला चालले फ्रेंडशिप बँड बांधायला. फ्रेंडशिप डे, हॅपी फ्रेंडशिप. एकमेकांना म्हणा हॅपी फ्रेंडशिप डे. हालेलुया. यांना फक्त व्हॅलेंटाईन डे आठवतो लग्न झाल्यावर. कोणता? व्हॅलेंटाईन्स. आणि मग फुल देतील आणि म्हणतील हॅपी व्हॅलेंटाईन्स डे. प्रत्येक डे साजरा करा एकमेकांसोबत. मायवार आला ना, मायवार, तरी पत्नीला म्हण मायवार सुखाचा जाओ, कारण ती पण आई आहे ना. हालेलुया. ती आई आहे, तिला म्हण मायवार सुखाचा जाओ. नुसतं व्हॅलेंटाईन्स डेच्या दिवशी लाल गुलाब देऊ नका. वर्षभर तोंड बघत नाही एकमेकांचं, फुगलेले असतात बेडकासारखे. प्रत्येक दिवस साजरा करा ना. हॅपी फादर्स डे म्हणा. पत्नींनो, आपल्या नवऱ्याला म्हणा की हा फादर्स डे, हा पितृदिन तुला सुखाचा जाओ. हालेलुया. चिल्ड्रन्स डे असतो ना, चिल्ड्रन्स डे, लहान लेकरांचा दिवस, बाल दिन. त्यामुळे त्या दिवशी एकमेकांना शुभेच्छा द्या. आमेन. लेकर होऊन जा ना एकाच दिवशी, काय अडचण आहे. पती आणि पत्नीच बनून राहतात. मी पती आहे, ती म्हणते मी पत्नी आहे. मर एकदाचा. मर एकदाचा. जिथं गरज आहे ना तिथं मित्र व्हा. हालेलुया. समजतंय का? बोला येशू मसीह की. समजते? हा. इतकं मोकळं वागलं पाहिजे एकमेकांशी. एवढं समजून घेतलं पाहिजे एकमेकांना. ते आहे पती पत्नीचं नातं. देवाने जेव्हा हवेला निर्माण केलं ना, त्याला दुसरं काहीच बनवावं नाही वाटलं. ना भाऊ, ना बहीण, ना मित्र, ना काही. त्याला माहिती होतं एकटी काफी आहे. ही भेटली ना त्याला सगळं मिळून जाईल. आमेन. आणि हिला सुद्धा सगळं मिळेल आदामामध्ये. मित्र पण भेटेल. हालेलुया, हालेलुया. किती पती पत्नी असे असतील मला माहिती आहे की ज्यांना आता वर्ष निघून गेलेत, सोबत बसून गप्पाच केलेल्या नाही. गप्पाच नाही केल्या. टाइमच नाहीये, वेळच नाही आम्हाला गप्पा करायला. तुम्हाला मोबाईल साठी वेळ आहे, तुम्हाला टीव्ही साठी वेळ आहे, तुम्हाला तुमच्या कामांसाठी वेळ, एकमेकांसाठी. अरे बोला ना. मैत्री का टिकते माहिती का? मैत्री बोलण्यामुळे. बोला कशामुळे? जेव्हा दोन मित्र एकमेकांशी संपर्कात असतात ना, ती मैत्री टिकून राहते. तुमचं नातं तेव्हाच टिकेल जेव्हा एकमेकांशी तुम्ही बोलाल, एकमेकांना वेळ द्याल, एकमेकांच्या सहवासामध्ये राहाल. हालेलुया. मित्रासोबत असं वाटतं ना नेहमी राहावं. बायकोला मित्र समजा आणि तुम्ही नवऱ्याला मित्र समजा. तुम्हाला पण असंच वाटेल नेहमी सोबत राहावं, नेहमी गप्पा कराव्या, सुखदुःखात वाटून घ्यावं. इथं तर नवरा आपलं दुःख घेऊन बसला आणि बायको तिचं घेऊन बसली. ना याला त्याची पडलेली, ना तिला याचं पडलेलं. ती त्याच्या त्रासात आणि हा याच्या त्रासात. याला नातं नाही म्हणत, अजिबात याला नातं नाही म्हणत. बायकोला झोप लागत नाही ना, तर नवरा जागा राहायला पाहिजे, याला म्हणतात नातं. हालेलुया. ती आजारी असेल ना, तर याला त्रास झाला पाहिजे, याला म्हणतात नातं. सुखात दुःखात, रोगात आरोग्यात, श्रीमंतीत दारिद्र्यात, सर्व परिस्थितीत मरणाने आपला वियोग होईल तोपर्यंत, म्हणजे कबरेत जाईपर्यंत तुमचं नातं तसंच असलं पाहिजे. आमेन. हालेलुया. कुठे जाईपर्यंत? अरे बोला ना. परमेश्वराने बायकोला कधीपर्यंत नाही सोडायला लावलंय माहिती का पुरुषांना? कधीपर्यंत? जोपर्यंत ती पुढे जात नाही. दोघांपैकी जोपर्यंत एक कबरेत नाही जात ना, तोपर्यंत नातं तुटत नाही, हे देवाचं वचन सांगतं. हालेलुया. तुम्ही किती भांडले ना तरी डिवोर्स होऊ शकत नाही वचनाप्रमाणे.
तुम्ही किती एकमेकांचं डोकं फोडलं तरी सुद्धा वचनाप्रमाणे तुम्ही एकमेकांशी विभक्त होऊ शकत नाही. म्हणून शपथ काय घेता, मरणाने आपला वियोग होईल तोपर्यंत. मेल्याशिवाय हे नातं तुटत नाहीये. जिवंतपणी दुसरी बायको केली, व्यभिचार केला, मग बायको माझं ऐकत नाही, मग बायकोला मुलंच होत नाही म्हणून मी दुसरी केली. नाही, तू पापात आहे, तू पाप केलंय. कारण नाही द्यायचे, कारण द्यायचे नाही. तू बायकोला सोडूच शकत नाही आणि दुसरी करूच शकत नाही, तू व्यभिचार करतो. एकच कारण आहे, मेली तर दुसरी. ती बी करायची इच्छा असेल तर, बळजबरी नाही. हालेलुया. विषयच नाहीये, कारण देवाने बनवलंच अशा रीतीने आहे. हालेलुया. की एकमेकांसोबत एकनिष्ठ राहा. आमेन. एकमेकांची सुख दुःख वाटून घ्या, एकमेकांसाठी जगा. एकमेकांच्या सुखामध्ये सुख आणि दुःखामध्ये दुःख तुम्हाला वाटलं पाहिजे. योबाच्या बायको सारखं नका. मर एकदाचा, काहीच कामाचा राहिला नाही. मित्र बनून विचार कर, तुला वाटणार नाही तो मरावा. अलिफस तेमानीला नाही वाटत होतो तो मरावा. सोफर नामाथीला नाही वाटत होतो तो मरावा, कारण मित्र आहे माझा, नाही मरावा. तो चांगला व्हावा, बरा व्हावा ही त्यांची इच्छा होती. त्यांना त्रास व्हायचा मित्राला बघून. त्रासामध्ये बायको म्हणती मर, बायको म्हणती मर एकदाचा. म्हणून मी तुम्हाला सांगतोय, हे एक असं नातं आहे की ज्याच्यामध्ये सगळे नाते आलेच पाहिजे. आमेन. आणि ज्या पती पत्नींच्या नात्यामध्ये हे सगळे नाते दिसतात ना, ते पती पत्नी सर्वात आशीर्वादित आहेत. हालेलुया. हा, एल्काना सारखं माझ्यामध्ये मी तुला 10 पुत्रांपेक्षा श्रेष्ठ आहे असं तुला वाटत नाही का? एल्काना म्हणतो तसं वाटलं पाहिजे. शलबोना सारखं माझ्या सखे, माझ्या भगिनी, तो म्हणतो. जिथं मैत्रीण तिथं मैत्रीण, जिथं भगिनी म्हणतो भगिनी, तर बहीण तर बहीण. वाटावं प्रत्येक परिस्थितीनुसार ते नातं मला सापडावं त्याच्यामध्ये. आमेन. बस प्रियांनो, हेच आहे पती आणि पत्नीचं नातं. आमेन. याच्यासाठी देवाने आदामासाठी हवा निर्माण केली की त्याच्या सगळ्या गरजा पूर्ण व्हाव्या, त्याचा सगळा एकटेपणा दूर व्हावा, त्याला सगळे नाते एकामध्येच मिळावे. आमेन. मी विश्वास ठेवतो की ज्यावेळेस तबिता तिचं घरदार सोडून इथे येईल ना, ते सगळे नाते तिला अंकुश मध्ये भेटतील. हालेलुया. आणि अंकुशला सुद्धा तिच्यामध्ये सगळे नाते दिसले पाहिजे. आमेन. हेच आहे पती पत्नींचं वैवाहिक जीवन. माझा वेळ ऑलरेडी इथं संपत आलेला आहे, म्हणून मी जास्त घेणार नाही. पण माझं एकच म्हणणं आहे, दुरुस्त करा. नुसते पत्नी बनून राहू नका आणि तुम्ही नुसते पती बनून राहू नका. एका दिवसाचे देव होते तुम्ही. जसे तुम्ही स्टेज उतरले ना, देव तिथंच राहिला. आता तुम्ही साधे येऊन खाली पती आहात फक्त. तुम्ही काय पती देव नाही, नवरदेव फक्त इथं स्टेजवर, घरी नाही. कळतंय का? बाकीचा देव अजून उतरलेलाच नाहीये. लग्न करून जसे देव बनले ना, ते अजून पण देवच बनून आहेत पत्नीसाठी. नाही, आता मित्र बना, आता बाप बना, आता आई बना, आता लेकर बना. जिथं जी गरज आहे ना, आता ते बना. देव एकाच दिवसापुरता होता. हालेलुया. आता ज्याची गरज आहे ना ते बना, तर तुमचं वैवाहिक जीवन आशीर्वादित होईल, अन्यथा होणार नाही. मी विश्वास ठेवतो की आज परमेश्वर त्याच्या वचनाद्वारे केवळ अंकुशीच नाही, जेवढे पती पत्नी इथं आहे ज्यांचे लग्न झालेले आहेत आणि ज्यांचे होणार आहेत, सगळ्यांशी देव बोललाय. आमेन. आता रिपेअरिंग तुम्हाला करायची. आमेन. तुम्ही ठरवा तुम्हाला काय वागायचंय ते. कसं वागायचंय हे तुम्ही ठरवा. आपण कुठं चुकतोय शोधा, तुम्हाला सापडेल. मी विश्वास ठेवतो या वचनाद्वारे परमेश्वर आपल्या सर्वांना आशीर्वादित करेल. आपले डोळे झाकू. यावेळेस आपण प्रार्थनेमध्ये जाऊ. सर्वजण आपले डोळे बंद करू. धन्यवाद प्रभूजी. खरंच परमेश्वरा, तुझं वचन अद्भुत आहे, सामर्थ्य आणि जिवंत आहे. देवा, तू हवा ह्यासाठी बनवली की आदामाचे एकटेपण दूर व्हावं, त्याला सगळे नाते तिच्यामध्ये भेटावे. आज परमेश्वर पिता, जेवढे जोडपे या ठिकाणी आहेत, उभयता या ठिकाणी आहेत, जेवढे पती पत्नी या ठिकाणी आहेत, त्या प्रत्येकाच्या नात्याला परत एकदा तू जोड परमेश्वर. केवळ त्यांनी स्वतःला पती किंवा पत्नी म्हणून न समजता, जिथं जी गरज आहे त्यानुसार ती भूमिका पार पाडावी, यासाठी ते समज प्रत्येकाला तू दे. जिथं मित्राची गरज आहे आम्ही मित्र व्हावं, बापाची गरज आहे बापा समान वागावं, आईची गरज आहे आई समान प्रेम द्यावं, भावाची गरज आहे भावा समान सुरक्षा द्यावी, मित्राची गरज आहे मन मोकळं करता यावं, असं नातं तू तयार कर देवा.
की जेणेकरून प्रत्येक परिवार आशीर्वादित होईल. हो पिता, कारण तू देखील आमच्याशी असाच वागतो. जिथं आम्हाला एकटेपण वाटतं ना, तिथं तू आमचा बाप होतो. जिथं आम्ही रडत असतो ना, तिथं तू आमची आई होतो. जिथं आम्हाला कोणाशी तरी बोलावं वाटतं, तू आमचा मित्र होतो. तू प्रत्येक नातं आमच्या सोबत तसंच करतो प्रभू, आणि आम्हाला सुद्धा तसं वागणं शिकव. थँक्यू जीसस. एक छोटस कोरस घेऊन आपण प्रार्थनेमध्ये जाऊ. प्रत्येक जण आपले डोळे बंद ठेवा.
आणि तू आमच्यासाठी जिथं बापाची गरज आहे तू आमच्यासाठी बाप बनतोस, जिथं आईच्या प्रेमाची गरज आहे तू आमच्यासाठी आई बनतोस, जिथं आम्हाला मित्राची गरज आहे तू आमच्यासाठी मित्र बनतोस. तसंच तू परमेश्वरा हवेला आणि आदामाला एकमेकांसाठी निर्माण केलं की जिथं ज्या भूमिकेची गरज आहे त्यांनी ती भूमिका पार पाडावी. जिथं आईची गरज आहे आई, बापाची गरज आहे बाप, मित्राची गरज आहे मित्र, भावाची गरज आहे भाऊ, बहिणीची गरज आहे बहीण. माझ्या देवा, ती प्रत्येक भूमिका पार पाडण्यासाठी आम्हाला प्रत्येकाला सहायता कर की जेणेकरून आमचं वैवाहिक जीवन आशीर्वादित होईल. मी विशेष प्रार्थना करतो अंकुशसाठी आणि तबितासाठी. या दोघांनी एकमेकांमध्ये ते सगळे नाते जपून ठेवावे यासाठी कृपा आणि अनुग्रह दे. ज्या वचनाद्वारे तू आज आमच्याशी बोललाय केवळ ऐकणारे नाही, त्या वचनावर विश्वास ठेवून चालणारे आम्हाला कर. सर्व आदर मान महिमा गौरव सन्मान तुलाच देतो. प्रार्थना येशू प्रभू तुझ्या पवित्र आणि गोड पराक्रमी नावाने मागितली म्हणून तू ऐक. आमेन आमेन.